नांदेडचा तख्त सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे। भाविकांच्या सोयीसाठी गुरुद्वारामध्ये अहोरात्र लंगर सुरू असतो। सध्या देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा असला तरी या गुरुद्वारातल्या स्वयंपाकात कुठलाही अडथळा आला नाहीये। इथे स्वयंपाकासाठी आधीपासूनच पर्यायी साधनांचा वापर होतो। देशविदेशातून आलेले किमान 20,000 भाविक या लंगरमध्ये दररोज प्रसाद घेत असतात। विशेष म्हणजे गॅस सिलेंडरचा तुटवडा असला तरी लंगरची सेवा अजिबातच बंद पडणार नाही असं व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं। आमच्यापाशी बॉयलर सिस्टमची व्यवस्था आहे, ज्यामध्ये आमची जास्त मेकिंग बॉयलरवर होत आहे, स्टीम बॉयलरवर। त्यासाठी लाकडाचा वापर करतात आम्ही आणि ते ब्रिक्स येतात, ब्रिक्सचा वापर करतात। त्यामुळे आम्हाला जास्त अडथळा समजा टंचाई आतापर्यंत भासलेली नाही आहे। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 14व्या दिवशी दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींबाबत उलटसुलट चर्चा नाऊत। खामेनी गंभीर जखमी असल्याचा अमेरिकेचा दावा, तर मोज्तबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा। युद्धामुळे राज्यात अनेक नव्या समस्या। कोळसा लाकूड महाग, सिलेंडरसाठी ठिकठिकाणी मोठ्या रांगा, तर व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरच्या होणाऱ्या वापराला चाप लावण्याचे प्रयत्न। निर्यात थांबल्यानं नंदुरबारच्या मिरचीचे कंटेनर पडून, तर आयातही खोळंबल्यानं इराणी पिस्ता आणि सौदीचा खजूर महागला। एलपीजी सिलेंडरच्या मुद्द्यावरनं संसदेत मोठं घमासान, विरोधकांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी। अर्थमंत्र्यांचे कठोर शब्दात ताशेरे, तर ऑनलाईन बुकिंग करूनच सिलेंडर घ्यावेत, केंद्राचं जनतेला आवाहन। जबरदस्तीने धर्मांतराला चाप लावणारं विधेयक विधानसभेत सादर, सविस्तर चर्चेसाठी सभागृहात आग्रह। सोमवारपासून विधेयकावर मंथन होणार। राज्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नव्या संकटाची टांगती तलवार। 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज। मासिक पाळीमध्ये पगारी रजा देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मासिक पाळीची रजा दिल्यास महिलांचं करिअरच संपेल, कोर्टाचं निरीक्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।